पोमन या ठिकाणी शेवटचा सामना झाला होता, परंतु त्याच्यामध्ये इशिका 11 तडखण मात्र बाजी मारली आणि सुपर 5 मध्ये पोहोचले गेले. यावेळेस पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी या गावदेवी चषकामध्ये हे दोन संघ पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता आशिष सुतार येतोय. राईट टर्म मोर द विकेटना पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट यार्करचा मारा या ठिकाणी केला. डॉट डिलिव्हरी. दोन बॅटर आपण पाहिले तर विघ्नर्ता स्पोर्ट बेलकडे टीमकडनं भावेश गोरकनायन निशाल वज्रा. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. बॅटर निशाल वज्रा होतोय आउट. चला घाई करा. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर येतो ऑन स्ट्राईक वरती नवनाथ. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. डॉट डिलिव्हरी. दोन डाव्या हाताचं बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक वरती. सध्या आपण पाहतोय नवनाथ याला. त्याच्यानंतर भावेश गोरकन देखील डाव्या हाताचा बॅटर आहे आणि निश्चितच हवेची साथ देखील आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि निश्चितच हा चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटलाय आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड झालाय. मिळतील या फटक्यावरती 6 धावा. धन्यवाद. 2.5 षटकारानं धावसंख्या निश्चितच 6 आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचं टॉप एज. चेंडू येईल नॉनस्टॉप च्या दिशेने आला होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर या ठिकाणी झालं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 5. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू असणार आहे थर्ड अंपायर्सची मागणी या ठिकाणी जरूर केली. असं दोन्ही पायाच्या मधून हा बॉल डिलिव्हरी झालाय. डॉट बॉल असणार आहे आणि निश्चितच षटकाची देखील झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहिलं तर 7 धावा
आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र अँड एन्जॉय स्पोर्ट बेलकडी. एवढंच आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका आहे ऑन साईडला. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावे लागेल. भावेश घुरकना आहे. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली होती, परंतु ह्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर बॅटरने गोलंदाजांना बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा अचूक या ठिकाणी पेश केला. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एक डॉट डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली जाते. जणू काही रिप्ले मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. बॅटरनं देखील तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. सलगच 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. अजून एक डॉट बॉल. वारंवार या ठिकाणी मित्रमंडळीने थोडंसं चुकीचं क्रिकेट खेळलं जाते भावेश करणं. असंच जर क्रिकेट खेळत राहिला तर निश्चितच ह्या मॅचमध्ये तुम्हाला पराजयाचा रस्ता पकडावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि नवनाथ त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्याला मात्र या ठिकाणी बाद केलंय. रनआउटच्या सुरूमध्ये बसतो एक मोठा धक्का. दुसरी विकेट डाऊन होताना आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या झाली आहे म्हणजेच 9. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला हा पॉलीवर घेतले आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावांसाठी येतोय षटकार. काय झालं? दोन षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे आणि हे शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत रवींद्र तांबडा. न्यू बॅटर आपण पाहिला तर अविनाश आहे ना, अविनाश येतोय आणि निश्चितच तो देखील या ठिकाणी बीट झालाय. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर जास्त प्रमाणावरती डॉट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 2 षटकार तर जरूर आलेत, परंतु डॉट चेंडूची सांगता खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा दर्जा खूप उल्लेखनीय राहिलाय या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. यानंतर होणारा मॅच असणार आहे आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र वर्सेस एन्जॉय स्पोर्ट बेलकडी. टॉससाठी रेडी राहायचं आहे. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे जरूर आलाय, परंतु
झेल मात्र या ठिकाणी नो मॅन लँड्समध्ये लँड झाली आहे. रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एका विकेटचं पतन होईल. या ठिकाणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 वरती. माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 3 धाव फलकावरती 17 धावा लागलेत. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर एक चांगला फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील एक चांगला बॉल आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण पाहतोय एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेशला देखील परतावं लागेल. 1 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघूया कुठला बॅटर हा शेवटचा बॉल खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो हो अजून एक डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा जमा केलेत विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे टीमनं. आणि लक्ष असणार आहे इशिका 11 तरखड वसई या टीम समोर. फक्त आणि फक्त 18 चेंडूमध्ये 19 धावा पूर्ण कराव्या लागतील. फोर वन शेलार नाव ब्रँड हाय जिल्ह्याभर. फोर वन शेलार नाव ब्रँड हाय जिल्ह्याभर. शेलार अमित शेलार दोघेही बाजीगर. संतोष शेलार अमित शेलार दिलाने बाजीगर. त्यांचं नाव आहे कामनभर, त्यांचं नाव आहे गावभर. फोर वन शेलार नाव ब्रँड हाय जिल्ह्याभर. फोर वन शेलार नाव ब्रँड हाय जिल्ह्याभर. धन्यवाद डीजे. निश्चितच अतिशय चांगली धून या ठिकाणी ऐकायला मिळाली. आपण हे मैदान पाहतोय ना ते शेलार मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. शैलेश आहेत आमच्या सोबत. एका बाजूनं आपण पाहणार आहोत आई चंडिका स्फोट जुचंद्र, तर दुसऱ्या बाजूनं एन्जॉय ग्रुप बेलकडी. काटा असा आवाज आला होता बेलकडी टीम गण आणि येतोय काटा. टॉसचा निकाल निश्चितच लागला जातोय तो म्हणजे एन्जॉय स्फोट बेलकडी टीमच्या बाजूनं. बालकृष्ण माझ्यासोबत आहेत. टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग घेणार. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतला आहे. निश्चितच या मैदानावरती तुमचे रेकॉर्ड देखील खूप चांगले आहे. समोरचा संघ देखील आपण पाहिला तर खूप चांगला आहे. तर बॅटिंग करत असताना साधारण किती धावांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 पर्यंत. असे कुठले बॅटर आहेत ते सुरुवातीला चांगले बॅटिंग करतील तुमच्या टीमसाठी? आहेत नितेश, दीपेश, आकाश. आज पूर्ण संघ आहे का? हो आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी.
तर सत्यवान भुरकुण माझ्यासोबत जोडले जातात आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमचे. सत्यवान, टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्या टीम करता? आम्ही गोलंदाजच करणार आहोत आज. निश्चितच त्यांनी टॉस जिंकून मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला सुरुवातीला बॉलिंग करायची आहे आणि निश्चितच समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कमीत कमीत. आज असे कुठले गोलंदाज आहेत ते सुरुवातीला चांगली गोलंदाजी करून निश्चितच आपल्या संघाला विजय देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. जयेश आहे, मी आहे, विनीत आहे आणि भावेश आहे. आज हर्षदची कमी आहे. आज हर्षद वनगा नाही आहे. निश्चितच या एकंदर या ठिकाणी आलात आणि ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. एकंदर या स्पर्धेचं वर्णन कशा पद्धतीने कराल? आयोजन एक नंबर आहे. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागलाय एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमच्या बाजूने. त्यानं स्वीकारला आहे बॅटिंग करण्याचा निर्णय. फिल्डिंग करावी लागेल ती म्हणजेच आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमला. जाऊ आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे गाजूपाडा मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळेस आपण पाहिला तर लेग एष्टीवरती हा चेंडू टाकला होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकला नाहीये बॅटर. झेलच्या स्वरूपामध्ये बाद होईल बॅट फलंदाज तो म्हणजेच मिस्टर आशिष सुतार. धन्यवाद. डीजे शेलार मामांचं गुणगान गाताना हे सुंदर असं गीत या ठिकाणी ऐकायला मिळालं, कारण आपण पाहतोय शेलार मैदानावरती आहे गावदेवी चषक 2024चा हा भव्य दिव्य मेळावा. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. कदाचित साईटच नो असणार आहे, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. आणि येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. डाव्या हाताचा बॅटर असल्या कारणाने निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय ऑन स्ट्राईक वरती, त्यामुळं फिल्डिंग देखील चेंज केली. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस सफल क्रॉस झाले होते. निश्चितच थोडासा रूम बनवला होता मोठा फटका खेळण्यासाठी फाईन लेगच्या दिशेनं वैभवनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. वैभव गणेशकर म्हटलं तर निश्चितच आपण बोलतोय हितेश गणेशकर यांचे बंधू आहेत. पुढच्या मॅच मध्ये निश्चित हितेश गणेशकर देखील प्लेइंग 11चा हिस्सा जरूर पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळतोय वैभव. धावसंख्या 2 आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर चेंडू टाकून झाले ते 4. 19 धावा बनवायचे आहेत 3 ओव्हरमध्ये. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 2 धावा. चांगली बॉलिंग पाहायला म्हणजे दीपेश कर्ण. मागच्या मॅचमध्ये देखील दीपेशने खूप चांगली बॉलिंग केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये.
3 डॉट चेंडू आपण पाहिले तर तिन्ही बॉलवरती सेम बॅट निश्चितच फिरवली होती. सेम दिशेनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं निश्चितच चुकीचं खेळताना दिसतोय बॅटर वैभव. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर हा बिमर चेंडू हाताळलाय आणि चेंडू येतोय नॉनस्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निश्चितच मिळतील या. तर 22च्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार आणि निश्चितच या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7 धावा. निश्चितच चांगली बॉलिंग जरूर केली होती, परंतु एक हा चेंडू खराब या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा समोरच्या टीमला होत असताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता येतोय हा चौकार आणि चौकारानं देखील धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 11 वरती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरता जवळजवळ 8 धावांची आवश्यकता आहे. भावेश घोरकन येते गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस भावेशचा हा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय दर्शननं, परंतु चेंडूची फेकी आपण पाहिली तर चुकीच्या एंडला आले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलीत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा या ठिकाणी 7 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. यावेळेस आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडूला फक्त ढकललंय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली या ठिकाणी. 2 टीमची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 4 धावा. यावेळेस स्विचिटचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि पकडतोय. या ठिकाणी झेल समाप्त होईल. दर्शन डपके या खेळाडूचा खेळ आउट. तर आणखी एक धक्का बसतो या ठिकाणी. कदाचित सुरुवातीला जर विकेट मिळवले असते तर दबाव निर्माण झाला असता. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की निश्चितच कुठेतरी दबाव निर्माण केलाय गोलंदाजानं, परंतु त्याच्यानंतर तो मिळालेला नो बॉल आणि तिथून ज्या आलेल्या धावा निश्चितच टर्निंग पॉइंट ठरला या सामन्याचा. कदाचित त्या धावा जर आल्या नसत्या तर चित्र काही वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं क्रिकेटचं, या मॅचचं. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. भावेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस आपण पाहिला तर हो 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 हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झालाय.
अजून एक विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जो हिट विकेट झालाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पंकज येतोय, नवीन फलंदाज. धावांची गरज आहे फक्त 4, आणि ह्या 4 धावा बनवत असताना महत्वाचे 2 फलंदाज मात्र बाद झालेत. स्विचचा फटका खेळण्यामध्ये निश्चितच गेला बॅटर दर्शन, तो देखील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्विचचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा चौकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय इशिका 11 तरखड वसई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन इशिका 11 अँड हार्ड एक भावेश घोरकाना फ्रॉम टीम विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच आई चंडुका स्पोर्ट जुचंद्र वर्सेस एन्जॉय स्पोर्ट बेलकडी या 2 टीम मध्ये.